160 आमदाराला आम्ही पाडू, याच्यात नेते मोठे होणार, पक्ष मोठा होणार आणि कार्यकर्ता भस्म होऊन जाईल। घर जाळापर्यंत ज्याचे हात जात असेल ना, ते हात पाय तोडून टाका। मराठ्यांनी असं केलं, आमच्या मशानभूमी अडवल्या, आमचं असं केलं, आमचे तसं केलं। जणू काही मराठे म्हणजे आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय का जसं काही अन्याय करणारी जमातच तो उभी केली। एवढे नालायक निघालोय, पेटून द्यायला पाहिजे सगळ्यांना। खरं तर का होय, मी पहिले भारतीय आहे, नंतर सुद्धा भारतीय आहे। कुठे जातीपातीचा कुठे विषय नाही। महाराष्ट्र कसा होता त्या संत सगळ्या महापुरुषांना आम्हाला दाखवून दिला अध्यक्ष महोदय। जो ज्यादा कष्ट करेगा उसको लुटना है और जो कम मेहनत करेगा उसको देना है। श्रीमंतांना अधिक श्रीमंत व्हावं आणि गरिबांना अधिक गरीब व्हावं आणि मग गरिबांना श्रीमंताच्या घरी भांडे घासावं, अशी अवस्था आहे। जातीपेक्षा धर्मापेक्षा हक्काची लढाई फार महत्वाची असते। शेतकऱ्याला त्याचा भाव भेटत नाही, मजुराला त्याची मजुरी भेटत नाही। आणि माझं अजूनही पूर्ण असं मत आहे का शेतकऱ्याला जर भाव भेटले तर सगळ्यात जातीत शेतकरी 75% आहे। एका शेतकऱ्याचे प्रश्न मिटले का या देशातल्या सगळ्या शेतकऱ्याचे प्रश्न मिटतं, एवढी ताकद शेतकऱ्याच्या प्रश्नामध्ये आहे। पण ते तुमच्यात धम्मक नाही, ना काँग्रेसवाल्यामध्ये, ना भाजपवाल्यामध्ये, ना शिवसेनेवाल्यामध्ये। तुम्ही शेतकऱ्याचं भलं करू शकत नाही, हे 75 वर्षामध्ये स्पष्ट दाखवून दिलं। सगळ्या समाजात शेतकरी आहे, पण शेतकऱ्यासाठी समाज उभा राहत नाही, आमदार उभे राहत नाही, खासदार उभे राहत नाही। हे या देशातलं सगळ्यात मोठं दुःख आहे। अध्यक्ष महोदय, 350 गुन्हे दाखल झाले, 350। 4 ते 5 गुन्ह्यामध्ये किमान 4 वर्षाची सजा मला कोर्टाने सुनावली। आम्ही धडक मारायचं बिलकुल, आणि अजूनही ठोकतोय धरून, काही विषय नाही आहे। अध्यक्ष महोदय, एक लक्षात घ्या का हा देश आम्ही पाहतोय, म्हणजे मध्ये कधी कधी विचार येतं का आपण जाती पाती धर्मामध्ये पडायचं का नाही पडायचं। पण काल एक वाचण्यात मध्ये आलंय, जॉर्ज फर्नांडिसचं भाषण आलं, त्यांनी मस्त सांगितलं। त्यांनी सांगितलं का जन्म झाला का माणसाला जात आणि धर्म चिटकतं आणि तो मरेपर्यंत कायम राहतं। त्याची जात जात नाही आणि धर्मही त्याच्यातून काही सुटत नाही। आणि म्हणून लोक असं म्हणतात का जातीवर जात सोडू नका, पण जातीवर वाद करू नका। जात कोणच सोडली नाही पाहिजे, कारण जन्मतापासून ते लागतं आणि मरेपर्यंत ते टिकतं। तसं ते पॉयझन आहे। कष्ट करणाऱ्या, काम करणाऱ्या शेतकरी शेतमजुरासाठी ते विषच आहे। शेतकरी म्हणून कष्टकरी म्हणून त्याच्या बाजूने कधी हे सभागृह ज्यानं बांधलं असेल ना अध्यक्ष महोदय, हे सभागृह ज्या मजुरानं बांधलं त्या मजुराला 100 रुपये रोज होता। मी काढले सगळी माहिती। आणि हा इंजिनियर जेव्हा आम्ही पाहतो या सभागृहाला लक्ष देत होता, पुरत होता, वळसे पाटील साहेब, त्याला त्यावेळेस 800 रुपये रोज होता। इंजिनियरले 800 रुपये रोज, आणि ह्या सगळ्या कष्ट करणाऱ्या मजुराला 100 रुपये रोज। हे लुटीचे तंत्र आहे, ही व्यवस्था आहे सरळ सरळ। आणि या व्यवस्थेला तोडण्याची ताकद तुमच्या आमच्यामध्ये नाही आहे, म्हणून ही व्यवस्था आम्ही पाहतो आरक्षणावर येऊन आम्ही आता आमची पोळी भाजणार आहोत। आम्ही महापुरुषाच्या नावावर जात लावून देतो। जो ज्यादा कष्ट करेगा उसको लुटना है और जो कम मेहनत करेगा उसको देना है। श्रीमंतांना अधिक श्रीमंत व्हावं आणि गरिबांना अधिक गरीब व्हावं आणि मग गरिबांना श्रीमंताच्या घरी भांडे घासावं, अशी अवस्था आहे। याच्यात नेते मोठे होणार, पक्ष मोठा होणार आणि कार्यकर्ता भस्म होऊन जाईल, पेटून जाईल। अरे मोठे मोठे कार्यकर्ते, मोठे मोठे मंत्री महोदय जर आम्ही पाहतोय का द्वेष निर्माण करणारे भाषण जर करत असेल तर कसं होणार आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय संघर्ष करून, लागण तेवढे कष्ट करून अध्यक्ष महोदय, बाबासाहेबांना कधी आमच्या शरीरात, स्वतःच्या शरीरात जात शिरू दिली नाही। मला बाबासाहेब आंबेडकरचं एक वाक्य अजूनही मनात कोरून ठेवलं अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, बाबासाहेबांना हे म्हटले का होय, मी पहिले भारतीय आहे, नंतर सुद्धा भारतीय आहे। एवढे नालायक निघालोय, पेटून द्यायला पाहिजे सगळ्यांना। खरं तर
पुतळा लावला, पुरुषाचे फोटो लावले का तो त्या जातीचा. आणि बाबासाहेबांच्या पहिला पुतळा अध्यक्ष महोदय माधवराव बागल कोल्हापुरात पहिला पुतळा बाबासाहेबांचा एका मराठ्यानं उभा केला, याचा आनंद आहे, गर्व आहे. अध्यक्ष महोदय महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो इथं आहे. बोलतोय मराठ्यावर बोलतोय. तुम्ही आंदोलन काही कुचकुच करू नका. अध्यक्ष महोदय महात्मा ज्योतिबा फुलेंना पहिले शिवजयंती शुभाची कुठे जातीपातीचा कुठे विषय नाही. महाराष्ट्र कसा होता त्या संत सगळ्या महापुरुषांना आम्हाला दाखवून दिला. अध्यक्ष महोदय पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुलेनं या महाराष्ट्रात सुरू केली. जातीपातीचे बंधन तोडत महात्मा फुलेनं पुन्हा दाखवून दिलं का कुठलाही महापुरुष एका जातीपुरता धर्मापुरता राज्यापुरता मर्यादित नसतं, तर त्याचा छाप सगळ्या जगावर पडत असतं. तसा हा महाराष्ट्र होता. पण महाराष्ट्राला काय काळीमा लागतंय मला समजत नाही. अध्यक्ष महोदय आपण पाहतोय का काही सभा मी ऐकल्या आणि त्या सभेमध्ये एक जण असा म्हणतोय, नाव घेत नाही मुद्दा म्हणून, अधिक जातीवर जाण तुम्ही, 160 आमदाराला आम्ही पाडू. 160 आमदाराला का भाषा आहे. या पद्धतीने मोठे नेते जर बोलायला लागले, एखाद्या सामान्य कार्यकर्त्याने बोललं ठीक आहे. काही उदाहरण दिल्या जातं का त्या समाजाचा होता म्हणून तुम्ही एकमेकावर आरोप करा व्यक्तिगत ठीक आहे, पण समाजावर जाऊन आरोप करा तर राख लागेल ना महाराष्ट्राला. कोण वाचून याला. अरे आम्ही समजदार आहोत. इथं असणाऱ्या लोकांना जर जातीवर बोलणं सुरू केलं, तुम्ही एका गुलाबराव मी तुम्हावर बोललो तुम्ही माझ्यावर बोलले ठीक आहे, पण तुम्ही ज्या दिवशी जातीवर बोलायला लागाल, मराठ्यांनी असं केलं, आमच्या मशानभूमी अडवल्या, आमचं असं केलं, आमचे तसं केलं, अशा पद्धतीनं बोलताय तुम्ही. असे तर कित्येक उदाहरण सापडत. गावखेड्यामध्ये अशी उदाहरण सापडत नाही. एकमेकाचं कुणी जिथे जे जात भारी असतं ते अन्याय करत असतं त्या गावामध्ये. हे तर सत्य आहे. ते नाही व्हायला पाहिजे पण सत्य आहे. मला वाटतं खोटं असेल तर मला सांगितलं पाहिजे. पण अशा प्रकारचा भास आणून देणं जणू काही मराठे म्हणजे आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय का जसं काही अन्याय करणारी जमातच तो उभी केली. अशा प्रकारची व्यवस्था जर निर्माण करत असाल तर ते चुकीचं होईल. अध्यक्ष महोदय राजकारण होईल हो, तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, पण विष पाजून मुख्यमंत्री होऊ नका. अमृत पाजून व्हा. ते नाही होता येतं. आणि अध्यक्ष महोदय अशा प्रकारचे हे कारस्थान थांबले पाहिजे. घरं जाळले त्याचा निषेधच केला पाहिजे, अंदर केलं पाहिजे, बेभान ठोकलं पाहिजे त्यांना. घरं जाळापर्यंत ज्याचे हात जात असेल ना ते हात पाय तोडून टाका अध्यक्ष महोदय. पण मला वाटते एकाही माणसानं इथे उल्लेख केला नाही, 50 मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या केल्या. योगेश नावाचा पोरगा PhD झालेला होता. मी त्याच्या घरी गेलो तर फक्त डोळ्यात पाणी होते, फक्त डोळ्यात पाणी होतं. त्याच्या बापानं आत्महत्या केली होती. घर पळाले झालं होतं अंगावर. शिकून आता नोकरी लागत नाही म्हणून तो आखरी एकतर कापसाले भाव भेटत नाही. मराठवाड्यातला जर भाग पाहिला तर अतिशय दुष्काळी भाग आहे. ना पाण्याची सोय आहे ना कुठल्याही प्रकारची व्यवस्था आहे. सगळ्याच समाजाची तेली माळी कुंभी धनगर असं नाही मी म्हणतोय मराठ्याचीच व्यवस्था आहे. सगळ्याच समाजाची तिथली अवस्था वाईट आहे. आपण पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर किमान पाण्याची व्यवस्था आहे आणि इकडे आलो तर मराठवाड्यात मात्र साधी पाण्याची व्यवस्था पण तिकडे नाही आहे. आणि मग अशा अवस्थेमध्ये आरक्षणाचा आधार पकडला आणि ते भेटत नाही म्हणून आत्महत्या केली. 50 जणांच्या आत्महत्या झाल्या, घरं जाळल्या. आम्ही 10 डाव ठासून सांगतोय आणि 50 आत्महत्या झाल्या, त्याच्यावर एकही कोणी बोलत नाही, याचं दुःख आहे. एवढे जातीवादी जर सभागृहात आम्ही राहत असेल तर या सभागृहाचं पवित्र कसं राखलं जाईल अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय आपण पाहतोय हो या जगातलं पहिलं मी पाहिलंय उपोषणावर लाठीचार्ज पाहिला कधी. आंदोलन झालं असा मोठा लॉंग मोर्चा निघाला, कुठेतरी गोटमार झाली आम्ही पाहतोय, पण बसलेल्या ठिकाणावर लाठीचार्ज होत. मी जरी सरकारमध्ये असलोय
तरी सत्य महत्वाचं असतंय. आणि मग हे दुःखद गोष्ट नाहीये, ही वाईट गोष्ट नाहीये. नाही उचलले असते, नाही जबरदस्ती केलं असतं, काय फरक पडला असता. पण उचललं आणि तुम्ही त्याला हवा दिली. द्यायची होती का दिली? तपासलं नाही पाहिजे, कोणी पण असेल.